स्वीकारला. TVला सगळ्याच भारतातल्या आमदारांनी पैसे भरले, परंतु मी एकही रुपया भरला नाही. मी कुठे अपील केलं नाही, कारण तो पराभव आपला झाला, तो पराभव आपण स्वीकारला पाहिजे आणि त्यामुळे आपण कालच सांगता कामा नये. वैयक्तिक या भूमिकेतून आपण काम केलं पाहिजे. त्यामुळे आता झालेल्या पराभवाबद्दल आपण बोलायचं नाही, कोणाला दोष द्यायचं नाही, तर आपल्याला पुढे काम करायचं आहे. आणि पुन्हा एकदा मी स्वतःचा आमदार असेल तर मला आमदार म्हणा असं मला असं कधी म्हणणं नव्हतं. आणि म्हणून आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या पहिल्याच दिवशी माझ्या गणपती ऑफिसच्या बोर्डावर आमदारचं फोटो काढला, माझ्या गाडीवर काढला. आणि त्यामुळे तुम्हाला एक कल्पना सगळ्यांना विनंती आहे की मला आता कोणी वैभवताई म्हणून हात करा, नाईक साहेब म्हणून हात करा, साहेब म्हणून हात करा, परंतु आता की आमदार नाही त्यामुळे मला आमदार म्हणून हात करू नका. पुन्हा आपण एका ताकदीने निवडून घेऊ, तेव्हा मात्र आपण संघशक्तीमध्ये असतात, चढउतारी असतात आणि आपण काय आपल्या नावावर तिळा लावून आलं नाही की हे पण मला 40% मिळालं पाहिजे असं पण नसतं. आज अनेक लोक सांगतील की सगळीकडे ट्रेड सुरू झाला आहे आणि माझं म्हणणं मी आपल्याच्या पत्राद्वारे आपल्या सगळ्यांकडे पोहोचवलं आहे. माझं काय म्हणणं आहे की हे 2 दिवस आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, त्यामुळे माझं म्हणणं काय वेगळं त्याच्यापेक्षा असू शकत नाही. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याबरोबर अनेक लोक सांगतील की आम्ही साहेब तुमच्या शेवटपर्यंत आहोत. काही लोक शेवटपर्यंत थांबतील, काही लोक गळतील, हे तुला आम्हाला माहिती आहे. काही लोकांची कारणं सुटली, परंतु जी असतील त्या शेवटच्या माणसांपर्यंत आपण शेवटचा माणूस जोपर्यंत आपल्यावर आहे तोपर्यंत आपण काम करायचं असा निश्चय या ठिकाणी मी केला आहे. आणि लोकशाहीमध्ये एखाद्या कार्यकर्त्याच्या विरोधात आपल्या विरोधात काम केलं कोणाला त्रास देसाई तर त्याच्यावर आम्ही रस्त्यावर सुरू करण्यास सोयी पडणार नाही. या मतदारसंघातील सरकारी अधिकारी कर्मचारी यांनी पण असं केलं पाहिजे की या मतदारसंघातील 72,000 लोक माझ्या पाठीशी आहेत आणि या 72,000 लोक आज तुमच्यासारखे हजारो लोक आज पराभव जाऊन सुद्धा माझ्या पाठीशी आहेत आणि त्यामध्ये ताकद माझी रस्त्यावरची ताकद ही आहे. आणि जर कोणी कोणाला उगाच त्रास देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे ही ताकद आपण रस्त्यावर उचलून त्याला न्याय दिल्याशिवाय स्वस्त असणारे एखादा ते निघून आले ते चांगलं काम करावं. बहिणींना अजून 1500 ते 2100 रुपये द्यावे, 2100 ते बंद झाले तर मात्र आपल्याला रस्त्यावर उतरावं. अनेक योजना आहेत त्या योजना अस्तित्वात येणारच नाही, परंतु त्यांचा भाग या ठिकाणी आपल्याला द्या. आज आमदारकी नसल्यामुळे खरं तर अनेक लोकांना वाटतं की आमदारकी नसल्यामुळे काय म्हणतो खरं तर मी आमदारकी गेल्या 10 वर्षामध्ये मिळवून असे घेतलीच नव्हती. मी कधी आमदार माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी वापरच नव्हतं आणि त्यामुळे जी आमदार असेल ते आपल्यासाठीच वापरली आणि आमच्या वापरेल एवढं संतोष.